इंडिगोच्या समस्येमुळे विमान तिकिटांचे दर अव्वाच्या सव्वा। अन्न कंपन्यांना तिकिटांचे दर विशिष्ट मर्यादेतच ठेवावे लागणार। विमान तिकीट दरांवर अखेर सरकारकडून कॅप। आणखी आठवडाभर हवाई गोंधळ असाच कायम राहण्याची शक्यता। सरकारच्या हस्तक्षेपानंतरही विमान सेवेत विस्कळीतच, तर तिकीट दर गगनाला। इंडिगोच्या भोंगळ कारभारावरून खासदार सुप्रिया सुळे संतप्त। इंडिगो विरोधात श्वेतपत्रिका काढण्याचं सुप्रिया सुळेंचं केंद्र सरकारला आवाहन। पुणे मुंबई विमानाचं तिकीट चक्क 1 लाखावर। इंडिगोच्या ढिसाळपणाचा अन्न कंपन्यांनी उचलला फायदा। पुणे बंगळूर आणि मुंबई दिल्ली दरम्यान स्पेशल ट्रेन धावणार। आजपासून 18 डब्यांच्या 30 विशेष ट्रेन धावणार। विमानाचा फटका बसलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा। मनसेच्या चित्रपट सेनेकडून तपोवनातील झाडांसाठी अनोखं आंदोलन। अमेय खोपकरांसह अनेक कलाकार आंदोलनात सहभागी। शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे भाजपच्या ताठाखालचं मांजर। विजय वडेट्टीवारांचा जोरदार हल्लाबोल। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन। अभिवादनासाठी चैत्यभूमीवर लोटला भीमसागर। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चैत्यभूमीवर महामानवाला केलं अभिवादन। उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंनीही केलं अभिवादन। चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं अभिवादन। उपस्थितांना संविधानाच्या प्रती वाटून व्यक्त केली आदरांजली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून इंदू मिलची पाहणी। प्रस्तावित बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही, एकनाथ शिंदेंनी केलं आश्वस्त। ठाण्याच्या घोडबंदर रोड आज 24 तासांसाठी बंद। आज रात्री 12 पासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद। साधुग्राम उभारण्याच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती। मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकमध्ये माहिती। दादांच्या पक्षात